आज सकाळी सकाळी ना माझा डोळा 7 वाजताच उघडलाय आणि मी बघितलं की मला ना 101 फीवर होता. तर ना मी तापाची गोळी खाल्ली आणि ना झोपत होते, पण मला काही झोपच लागली नाही. तर मी येऊन ना खिडकीत बसले थोडीशी हवा खायला, पण तिकडे पण ना हा बिलॉटा येऊन बसलाय मला डिस्टर्ब करायला, की कशासाठी काय माहिती नाही. मग मी शेवटी जाऊन बसले नाश्ता करायला. आज ना दीदीने नाश्त्यात उपमा बनवलेला. नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर ना आम्ही हॉस्पिटलला पोहोचलोय. आणि हॉस्पिटलला पोहोचताना आहे ना माझी हालत नव्हती की मी ना व्हिडिओ शूट करू शकेल. मी घरात उभी होते आणि मी थोडंसं टेन्शन घेतलं, ज्याच्यामुळे मला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. तर आम्हाला ना पटकन हॉस्पिटलला यायला लागलं. आपल्याला कृष्णा हॉस्पिटलमध्ये सांगितलेलंच की ऍडमिट व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही इथे ऍडमिट व्हायला आलेलो. पण यांनी ना आमचे कोणते रिपोर्ट्स बघितलेत ना आम्हाला प्रायोरिटी दिलीये, बस त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळ नव्हता. म्हणून त्यांनी आम्हाला खूप तंगवलंय आणि ना आम्ही वैतागलोय. सरळ आहे ना कॅन्टीन मध्ये आलो खायला आणि इथून आम्ही सरळ घरी निघणार आहे. ऍटलिस्ट घरी जाताना तरी ना माझा मूड चांगला झाला होता मम्मीमुळे. गाडीवर उभी. अच्छा, तू गाडीवर उभी होती. मम्मी बोलतीये की ती गाडीवर उभी होती. मग आम्ही ना कळवा स्टेशनला आलो आणि पटकन जी भेटेल ती ट्रेन पकडून डोंबिवलीला पोहोचलो. पण इतकी गर्दी होती की आम्ही 3 ट्रेन सोडल्या आणि 7:45 वाजता आम्हाला एक टिटवाळा ट्रेन भेटली. मी टिटवाळ्याला आलो आणि इथे सुद्धा ना माझी हालत चांगली नव्हती. तर घरी जाताना ना मी चेरीला बघितलं, तिला घेऊन घरी निघाले.